काय बघायला ते दुसऱ्याच्या अशा पर्सनल गोष्टी बघित जाऊन तुम्ही काय करता घरी ना बसले पिक्चरला आल्यासारखे जाय ढोल्या पैलवान काय आता कसं वाटतंय? अरे आग होतीया. 1 मिनिट डोळा बंद करा. अरे माझ्या माग नका येऊ बाळा हो, आज सुट्टी आहे माझी, आज सुट्टी आहे. काय सावळ्या कशा बाई ओरडतो या लेकरांवर? अरे काऊ नाही तर काय करू? हप्त्यात नाही एकदा आयतवार मिळतो तरी लाटांबर माझ्या माग 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 येतच बाबा, कटाळून गेलो निसता. अरे समजा गाव बोंबलतोय, सावळ्याला गाढव चावतोय. तुझ्या मायला तुझ्या अरे पेरमाना म्हणतोय मी त्यांना म्हणलो बघा हो सावळ्या केवढी माय आहे त्यांची, काय कराय की नाही. लय कटाळून गेलोय बाबा सध्या. दररोज सकाळी उठायचं, गाढव बाहेर काढायची, माती वाढायची, घरी आणायची, मडकी बनवायची, बाजारात न्यायची, विकायची, ती गाढव, ती माती आणि ती गंगी. अरे सावळ्या आलाय बाबा. नाही मी म्हणतो यालाच संसार म्हणतात, परपंच म्हणतात. अरे परपंच कुठं घालायचा हा परपंच? अरे असं कटाळून कसं चालेल बाबा? तुला काय जातंय बोलायला? तू आपला असा एकला सांड्याच्या सांड्या अरे लय कटकट असती बाबा. अरे त्यातूनच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आनंद शोधायचा. अरे कसा शोधायचा? आता कसा शोधायचा आपला? कान कर इकडे. कुणाचा? आता काय गाढवाचं म्हणतो मी? हा ए गाढवा तिकडे बघ. थांब थांब, तुंबला तुंबला बोल. असं जमल याच्या आधी कधीच मी तमाशाला गेलो नव्हतो रे. मी आहे ना, आहेस ना? मी आहे, तू फक्त तिकडे येळेवर ये म्हणजे बाकी काय नाही. मी काय करतो, आधी घरी जातो, अंदाज घेतो. आमचा आवाज आपल्याला असेल तर त्याला थंड करावं लागेल बाबा. आवा म्हणजे गंगी रे. येतो आम्ही. सध्या तू काय करशील त्याचा नियमच नाही बाबा. तेरी दादरी दी झालं का जेवायला, तेरी दादरी दी तेरी दारी राव जीवायला वाढ मैला न न न न न न न न न न. गंगे अगं पटकन वाढ ना गो, पटकन जेवायला वाढ, तुकडा मोडतो, पटकन वाढ पटकन. आमटीला उकळी तर थांबाल का नाही? हो. तुमचं म्हणजे आज लगीन का उद्या लगेच पोर खेळवायला पाहिजे. इतक्यात घाई घाई ना जायचंय कुठं म्हणते मी तुम्हाला? देवळात जायचंय. देवळात? देवळात? हो. घरच्या देवाला कधी हात जोडला नाही आणि आज अचानक देवळात? हो अगं देवळात नर्तनाचा कार्यक्रम, कीर्तनाचा कार्यक्रम आहे ना आज देवळात, तिकडे चाललोय कीर्तनाला. ही वेळ झालं, मी बी येते कीर्तनाला. नको नको नको. का? अगं कसं आहे ना, तो बुवा जो आहे तो कार्तिक स्वामीचा भक्त आहे. त्याला बायाची सावली पण चालत नाही, बायांना लगे प्रवेशच नाही तिथं. मग मी असं करते, लांब उभं राहून कीर्तन ऐकते. नको अगं, अगं तसं नको करू. तुला काय करायचं एवढं लांब येऊन? तू लांब उभं राहायचं आणि मी त्या बुवाच्या जवळ. बेकार दिसन ते गंगे. असं करा, तुम्ही माझ्या संग उभं राहा. कसं आहे ना गंगे, काय झालं आपला ह्यो सध्या आहे ना, सध्या म्हणला मला चांगला मृदंग वाजवता येतो ना, तेव्हा सध्या म्हणला देवळात बुवाच्या कीर्तनाला साथीला बस, म्हणून मी देवळात चाललोय कीर्तनाला बुवाच्या साथीला बसायला. अशी गडबड आहे. मी काय करीन ना, पुढच्या आयतवारी भारुड आहे देवळात, तुझ्या आवडीचं रोडगाव आहे तुलावर, तेव्हा काय करतो तुला घेऊन जातो. गडबड गडबड झाली ग. आमटीनं जुतलं ग. तो बुवाचा तंबुराच यायला लागला ना डोळ्यासमोर. काय सांगू तुला या तंबुऱ्याची गोष्ट. काय पण रोज घालतय शिव्या आणि एकादशीला गातय वव्या. या काळ्या कुंभाराचा उचित गोरा कुंभार कसा झाला तेच बघते मी आज. तंबुरा वाजतो फारच स्पष्ट, तंबुरा वाजवीने घरला मी येईन नव्हती. रातच्याला उशीर होईल बरं मला यायला. बर मी काय करीन, मागच्या दाराने आत येतो, तुला उठवायचा नाही. बर निघू का? निघू. निघा. बुवाचं कीर्तन आहे ना देवळात. निघा.
माझ्या शान्या गाढवांनो, ह्यो तुमचा धनी नक्की कंच्या कीर्तनाला चाललाय ते बघा. त्याची पाठ अजिबात सोडायची नाही. जा हाय जा जा.